So beautiful, clever, very nice. And you stupid. हे सगळे काय आहेत? हे आहेत ॲडजेक्टिव्ज, म्हणजेच काय? विशेषणे. Today we are going to starting our new chapter number 26, adjectives. खूप सोपा अशा पद्धतीचा हा चॅप्टर आहे. तुमचं 5वी स्कॉलरशिपचं इंग्लिशचं पुस्तक उघडा आणि पहा सॅम्पल क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1, फाइंड द ॲडजेक्टिव्ह फॉर्म द सेंटेन्स. आता फाइंड द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द सेंटेन्स. आता आपल्याला ॲडजेक्टिव्ह शोधून काढायचं आहे त्या वाक्यांमधून, जे की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. मग आता ते विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. ही इज ॲन ओल्ड मॅन. मग आता ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे? ॲन तर आर्टिकल आहे. मॅन तर नाम आहे. ही तर प्रोनाऊन आहे, म्हणजेच सर्वनाम आहे. मग आता ॲडजेक्टिव्ह कोणतं? पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 4 तर नाही. मग उरलेलंच ॲडजेक्टिव्ह. समजलं? म्हणजे स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला कोणते 3 पर्याय येत नाहीत हे जर कळालं तर मग जे उरलं तेच तुमचं उत्तर असतं. हे लक्षात ठेवा बरं का मुलांना. म्हणून अभ्यासाची पद्धत बदला. उत्तर जरी नाही आलं तरी उत्तर कोणतं नाही येत हे जरी तुम्हाला कळालं तरी तुम्ही जिंकलात. म्हणून जास्तीत जास्त वाचन, जास्तीत जास्त सराव आणि जास्तीत जास्त सोडवलेले प्रश्न तपासून घेणं हे महत्त्वाचं आहे. पहा क्वेश्चन नंबर 2, चूज द अपोजिट वर्ड फॉर द गिवन ॲडजेक्टिव्ज. अपोजिट वर्ड म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द. फॉर द गिवन ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय? दिलेल्या विशेषणासाठी. मग काय? क्लीन. क्लीन म्हणजेच काय? स्वच्छ. आता या स्वच्छचा अपोजिट शोधायचा आहे. क्लीन हे एक ॲडजेक्टिव्हच आहे. मग त्याचा विरुद्धार्थी काय येईल? क्लिअर. क्लीन म्हणजे स्वच्छ आणि क्लिअर म्हणजे स्पष्ट. त्याच्यानंतर काय? अगली म्हणजे कुरूप, पण क्लीन म्हणजे स्वच्छ आहे. त्याच्यानंतर रफ म्हणजे खरबडीत. आता हे 1, 2 आणि 4 पर्याय येत नाहीत. मग उरलं काय? पर्याय नंबर 3 हे येणार. 3 येत नाहीत म्हणजे उरलं काय? जे उरलं तेच येतंय. समजलं का? इकडं हां. 3 पर्याय जर नाही आले हे समजलं ना, तर जे उरतंय ते येतंय हे लक्षात घ्या. म्हणून एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं म्हणजे काय? तुम्हाला कोणते नाही येत हेही नाही समजलं आणि कोणतं येतं हेही नाही कळालं. 2 मार्गानं उत्तर काढायचं. दोन्ही मार्गाने उत्तर आलं तर लगेच उत्तर रंगवायचं. समजलं बाळांनो? पहा पुढचा प्रश्न. आता सॅम्पल क्वेश्चनमध्ये जे समजावून सांगितलेलं होतं ते जर एवढं सोपं असेल रे, तर पुढचं तर अत्यंत सोपं असेल, आहे की नाही? पहा काय आहे? क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. आता हे तुम्हाला प्रॅक्टिससाठीचे प्रश्न दिलेले आहेत. मग आता कोणते कोणते प्रश्न आहेत वाचा बरं. तुम्हाला मी नेहमी सांगतो बरं का बाळांनो, प्रत्येक चॅप्टर हे शिकवल्यानंतर तुम्हाला 3दा सोडवायचं आहे. पहा आता हा सुद्धा एकदा आम्ही समजावून सांगितला की पुन्हा 3दा सोडवा. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. तर मग आता सरावासाठीचे प्रश्न. मग कोणते कोणते आहेत प्रश्न? नंबर 1, चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर द पिक्चर. चित्रासाठी योग्य तुम्हाला काय निवडायचं आहे? विशेषण. मग काय आहे? चित्र कोणतं आहे? क्लॉक म्हणजे घड्याळ. मग घड्याळ कसं असतंय रे? ट्रायंगल. ट्रायंगल आहे का हे? काही त्रिकोण नाही. कोण शंकूच्या आकाराचा आहे का? आईस्क्रीमचा कोण असतंय तसं नाही. स्क्वेअर हे तर मधलं राऊंड आहे. हे बाहेरचं चौकोन म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे म्हणून ते उत्तर येत नसते बरं का. तर हे जे दिलेलं आहे राऊंड सर्कल हे त्याचं उत्तर आहे, जे की पर्याय नंबर 1. पर्याय 2, 3, 4 येणार नाहीत. उत्तर काय येणार? पर्याय नंबर 1. समजलं? अशा पद्धतीनं प्रश्न पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 1 कळालं. प्रश्न दुसरा काय आहे? प्रश्न दुसरा, चूज द ॲडजेक्टिव्ह
इन द सेंटेन्स. चूज द ॲडजेक्टिव्ह इन सेंटेन्स म्हणजेच काय, तुम्हाला विशेषण ओळखायचं आहे त्या वाक्यामधलं. वी सॉ अ स्मॉल पपी नियर द ट्री. वी सॉ म्हणजेच काय, आम्ही पाहिलं. अ स्मॉल पपी म्हणजेच काय, एक छोटासा कुत्र्याचं पिल्लू पाहिलं. नियर द ट्री म्हणजेच काय, झाडाच्या जवळ. मग आता ह्याचं विशेषण कोणतं आहे, विशेषणच्या अगोदर तुम्ही शोधायचं नाम. नाम कोण आहे कडे ह्याच्यात, वी हे सर्व नाम आहे. सॉ हे क्रियापद आहे, पाहणे, पाहिले हे नाव. आणि पपी, पपी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू म्हणजे नाम झालं ना. मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हे विशेषण. समजलं. हां, मग ह्या पपीबद्दल माहिती सांगणारा शब्द कोण आहे, कुत्र्याचं पिल्लू कसं आहे, स्मॉल. म्हणून हे स्मॉल हे झालं विशेषण. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. कळालं. पपी नाम आहे, नियर हे नाम नाही आहे, उपपद आहे, म्हणून स्मॉल हे विशेषण. 3 येत नाहीत आणि 1 येत आहे. चला पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. चूज म्हणजे निवडा, द करेक्ट ॲडजेक्टिव्ह म्हणजे योग्य विशेषण, अँड कम्प्लीट द सेंटेन्स म्हणजे वाक्य पूर्ण करा. रोज इज अ डॅश डॅश फ्लॉवर. रोज म्हणजे गुलाबाचं फूल, इज म्हणजे आहे, अ डॅश डॅश फ्लॉवर म्हणजे गुलाबाचं फूल हे डॅश डॅश फूल आहे. कसं फूल आहे मग, काइंड म्हणजे दयाळू फूल आहे का, चुकलं. क्लेवर फूल, आता फूल काही क्लेवर असते का. बिटर फूल म्हणजे कडू, म्हणजे पर्याय 1, 2, 3 येत नाहीत. म्हणजे डोळे झाकून 4ला धडकट नगवायचं, वेळ वाया घालवायचं नाही. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. रोज इज अ ब्युटिफुल फ्लॉवर. गुलाबाचं फूल हे सुंदर आहे. फ्लॉवर हे नाम आणि विशेषण काय, ब्युटिफुल. हॅलो हॅलो हॅलो, समजलं. हां हां, पुस्तकात लक्ष, सगळ्याचे डोळे पुस्तकात. पुढचा प्रश्न. कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट ॲडजेक्टिव्ह. कंप्लीट म्हणजे काय, पूर्ण करा. द सेंटेन्स म्हणजे वाक्य. चूजिंग म्हणजे निवडून. द करेक्ट ॲडजेक्टिव्ह म्हणजे योग्य विशेषण, निवडून पूर्ण करायचं वाक्य. वी हर्ड अ डॅश डॅश नॉईज. वी हर्ड अ डॅश डॅश नॉईज म्हणजे आम्ही ऐकला आवाज. कसा ऐकला, आवाज म्हणजे कसा आवाज आहे तो, डॅश डॅश हार्ड. हार्ड म्हणजे काय, कठीण. कठीण आवाज असतो का रे कुठं, नाही. स्मॉल नॉईज, नॉईज म्हणजे गोंधळ, आणि स्मॉल गोंधळ असते का, चुकलं. डर्टी नॉईज, डर्टी म्हणजे घाणेरडा, तर कपडा असतो नाही. म्हणजे पर्याय नंबर 1 येणार नाही, 3 येणार नाही, 4 येणार नाही. म्हणजे उरलं काय, 2. लाऊड नॉईज, मोठ्यानं गोंधळ ऐकला आम्ही, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 5वा प्रश्न. कंप्लीट द फ्रेज. वाक्प्रचार पूर्ण करायचा आहे. युझिंग वापरून द करेक्ट ॲडजेक्टिव्ह योग्य क्रियापद फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. गिवन अल्टरनेटिव्ज म्हणजेच काय, दिलेल्या पर्यायातून तुम्हाला काय करायचं आहे, तर वाक्प्रचार पूर्ण करायचा आहे करेक्ट विशेषण वापरून. मग काय आहे, अ डॅश डॅश रॅबिट. अ डॅश डॅश रॅबिट. रॅबिट म्हणजेच काय रे, ससा. हे बघा इथं चित्र पण दिले बरं का सस्याचं. आता हे सस्याचं चित्र आहे, तर कसं ससा आहे हा, तर नंबर 1 पर्याय बघा. आता पर्याय नंबर 1 काय आहे, तर रेड टॉल. रेड टॉल रॅबिट. अरे रे रे रे, रॅबिट काय लाल रंगाचा असते का, टमाटा लाल रंगाचा असते, चुकलं. नंबर 2 लिटल कोल्ड. अ लिटल कोल्ड रॅबिट. आता लिटल म्हणजे लहान, पण थंड असते का रॅबिट, काय बर्फ आहे का, चुकलं. चौथा पर्याय लॉंग न्यू रॉबिट. आता लॉंग म्हणजे जिराफाची मान ही लॉंग असती, चुकलं. पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 4 कधीच येणार नाहीत. मग उरलं काय, पर्याय नंबर 3 अ स्मॉल सॉफ्ट रॅबिट. ओहो, मला ना असं सॉफ्ट म्हटलं की लगेच त्या सस्याच्या पाठीवरून हातच फिरवल्यासारखं वाटतंय, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपे प्रश्न आहेत रे, आणि ह्याच प्रश्नाला तुम्ही घाबरतात. पहा 6th प्रॉब्लेम काय दिलं आहे, ऑब्झर्व द पिक्चर म्हणजे चित्राचं निरीक्षण करा, अँड डिसाईड आणि निश्चित करा विच पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ज इज करेक्ट. विच पेअर म्हणजे काय, कोणती जोडी. विच पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ज इज करेक्ट, कोणती विशेषणाची जोडी ही करेक्ट आहे असं म्हणलं आहे. मग आता चित्र पहा, इथं रिकामं आहे, इथं भरलेलं आहे आणि आंबे दिसायलेत. मग आता काय आहे विशेषणाची जोडी, नंबर 1
ओपन अँड क्लोज. ओपन अँड क्लोज कसं आलं रे? ओपन म्हणजे वुडन, क्लोज म्हणजे बघा नाही नाही हे नाही येणार. पुढचं काय? बिग अँड स्मॉल. बिग म्हणजे मोठे, स्मॉल म्हणजे नाही, हे पण नाही. चौथं हॉट अँड कोल्ड. अरे रे 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 हे काय गरम आहे का इथं? गरम आणि थंड काहीच नाही. म्हणजे पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 4 येणार नाहीत. मग येईल कोणतं? आंधळ्याला सुद्धा येईल पर्याय नंबर 3, फुल अँड एम्प्टी. म्हणजे कोणते 3 पर्याय? हॅलो हॅलो, हां हां इकडं, हां कोणते 3 पर्याय येणार नाहीत हे जर कळालं तर उरलेलं जे पर्याय तेच उत्तर येते. समजलं? राईट. म्हणून उत्तर नंबर पर्याय नंबर 3. तेवढे येत नाही बरं का मला शिकवायला, तरी प्रयत्न करतो मी. 7वा प्रश्न. यूज करेक्ट ॲडजेक्टिव्ज. यूज करेक्ट ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? योग्य विशेषण वापरायचं आहे. इन द गिवन सेंटेन्स, दिलेल्या वाक्यात योग्य विशेषण वापरायचं आहे. मग काय बघा, द स्टोन इज हार्ड. द स्टोन इज हार्ड म्हणजे काय? दगड कठीण आहे. बट वूल इज डॅश डॅश. पण वूल म्हणजेच काय रे? वूल म्हणजे वुलन. वुलन आहे. कशी आहे वुलन? तर नंबर 1 पर्याय दिलाय स्मूथ. बरोबर आहे, स्मूथच असतंय की रे वुलन. तरी पुढचा पर्याय बघा, स्मॉल. वुलन स्मॉल असते का? चुकलं. इझी, चुकलं. स्मॉल बी येत नाही, इझी बी, सोपं बी येत नाही. सॉफ्ट. अरे खरंच की रे, सॉफ्ट असते रे. सॉफ्ट म्हणजे मऊ आणि स्मूथ म्हणजे खरबडीत, रफ आणि स्मूथ ते. पण हे सॉफ्ट म्हणजे एकदम मुलायम. हे करेक्ट आहे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 हे लक्षात ठेवा. सॉरी, 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आलं? समजलं हेही? चला त्याच्यानंतर हळूहळू हळू, पुस्तकात लक्ष नाही, इकडं तिकडं कुणाचं तरी लक्ष आहे, उठू नका. हां चला पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोविंग पेयर्स इज इनकरेक्ट. इनकरेक्ट म्हणजे काय रे? जे करेक्ट नाही ते चुकीचं आहे. विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे खालीलपैकी कोणतं? पेयर्स म्हणजे जोडी, इज इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी आहे, करेक्ट नाही आहे. मग नंबर 1 टॉल ट्री. ट्री कसं असतं रे? टॉलच असते. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वीट शुगर. शुगर कशी आहे? स्वीट. हे 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 पण बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण आपल्याला इनकरेक्ट म्हणलं नाही, तो गडबडीमध्ये स्वीट शुगर बरोबर वरून पर्याय नंबर 2 रंगवताल. चुकलं. तसं नसतं घाई करायचं. प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्नात म्हणलं इनकरेक्ट कोणतं ते सांगा. काइंड मॅन. मॅन कसं आहे? काइंड म्हणजे दयाळू. काइंड मॅन, दयाळू माणूस, बरोबर आहे हे बी. मग पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 4 जर बरोबर असतील तर उरलं काय? पर्याय नंबर 3. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. फार सोपे सोपे प्रश्न आहेत रे मुलांनो. 9वा प्रश्न. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह तुम्हाला ओळखायचा आहे. किती सोपा प्रश्न आहे. नंबर 1 पहिला पर्याय आहे क्लेवर. क्लेवर म्हणजे हुशार. क्लेवर बॉय. बॉय बॉय कसा आहे रे? हुशार. हुशार हे विशेषणच झालं की रे. 9व्याचं उत्तर पर्याय एकच येत आहे. तरी पुढचं बघा, क्लेव्हरली. क्लेव्हरली याला वाय लावलं म्हणजे ॲडवर्ब झालं. क्लेवरनेस म्हणजे नीटनेटकेपणा, नाऊन झालं. क्लेवरिझम म्हणजे हे बी नाही. तर विशेषण म्हणजे नामाची माहिती सांगणारा शब्द एकच आहे. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं? चला पुढचा प्रश्न काय दिलाय? पुढचा प्रश्न 10वा प्रश्न. तर 10व्या प्रश्नात आहे फाइंड द ऑड वन आउट. गटातला वेगळा शब्द शोधा. मग आता गटातला वेगळा शब्द शोधायचा आहे. तर नंबर 1 काय आहे? ऑनेस्ट. 10व्याचं उत्तर 1. ऑनेस्ट म्हणजे काय? ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. प्रामाणिक, ऑनेस्ट मॅन, प्रामाणिक माणूस म्हणजे विशेषण दिलं आहे. पुन्हा त्याच्यानंतर ट्री. ट्री म्हणजे काय? झाड. झाड, अ टॉल ट्री म्हणतो. म्हणजे ट्री म्हणजे नाम दिलं की रे इथं. ट्रीचं विशेषण आहे टॉल, म्हणजे हे नाम दिलं ट्री. पुढचं किंग. ब्रेव किंग, शूर राजा. राजा कसा? शूर. पण इथं शूर दिलं नाही, किंग दिले. किंग म्हणजे नाम दिले. अ मॅन. स्टुपिड मॅन. वेडा माणूस म्हणजे माणूस नाम दिलं म्हणजे हे नाम आहे. हे नाम. पर्याय 2, 4 आणि 3 हे नाम आहेत.
पर्याय 1 हे फक्त विशेषण आहे, म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं? पुढचा प्रश्न. विशेषण हे वेगळा शब्द होता बरं का गटातला, म्हणून पर्याय 1. आता आलं लक्षात? हां. पुढचा प्रश्न नाही कळाला तर मला विचारा. चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह. चूज म्हणजे निवडा. द करेक्ट पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाची जोडी निवडायची आहे. फॉर द पिक्चर, चित्रासाठी विशेषणाची जोडी कोणती आहे? आता हे तर दगड दिसायलंय आणि हे पीस दिसायलंय, म्हणजे काय असेल रे? टॉल स्मॉल. नाही, ह्याच्यातलं टॉल स्मॉल होत नाही. पुन्हा बिग शॉर्ट. बिग म्हणजे मोठं, शॉर्ट म्हणजे आखूड, हे बी होत नाही. ब्युटिफुल स्मार्ट. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. दगड काय सुंदर आहे का? चुकलं. पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 4 येणार नाहीत. उरलं काय? पर्याय 3 हेवी आणि लाईट. करेक्ट आहे. हेवी म्हणजे दगड वजनानं हेवी असते आणि लाईट म्हणजे हलकं, म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. फार सोपे सोपे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न काय दिलाय? 12वा. चूज द करेक्ट पेअर ऑफ नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह. चूज म्हणजे निवडा. द करेक्ट पेअर म्हणजे योग्य जोडी. ऑफ नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह म्हणजे नाम आणि विशेषणाची जोडी. मग अ टॉल रॅबिट. रॅबिट काय टॉल असते का? रॅबिट तर सॉफ्ट असते. सॉफ्ट रॅबिट किंवा शॉर्ट रॅबिट येते, म्हणजे 12व्याचं पहिलं तर कधीच येणार नाही. 3रं अ स्वीट चिली. अरे मिरची काय गोड असते का रे? अशी मिरची कुठं मिळते ते तरी मला सांगा. मी धडाधड घेतो एकदा 10-15 किलो मिरची, गोड मिरची म्हण. चुकलं. त्याच्यानंतर व्हाईट क्रो. क्रो म्हणजे काय? कावळा. कावळा काय व्हाईट असते का? कुठं बघितला? ज्यानं बघितलं ते झोपीतच असेल. म्हणजे पर्याय 1, 3 आणि 4 कधीच येणार नाही. उरलं काय? पर्याय 2 ज्युसी मँगो. रसरशीत असा आंबा, म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. प्रश्न 13वा. कंप्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट ॲडजेक्टिव्ह. कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे काय? वाक्य पूर्ण करायचं आहे. चूजिंग म्हणजे निवडून. द करेक्ट ॲडजेक्टिव्ह म्हणजे योग्य विशेषण वापरून. द किंग वॉज डॅश डॅश टू हिज पीपल. द किंग वॉज डॅश डॅश टू हिज पीपल म्हणजेच काय? किंग म्हणजे राजा, वॉज म्हणजे होता. द किंग वॉज राजा होता. कसा राजा होता? लव टू हिज पीपल प्रेम करत होता. चुकलं. हॅपी टू हिज पीपल आनंदी होता त्याच्यामुळे. नाही. सॅड टू हिज पीपल दुःखी होता. चुकलं. मग काय? पर्याय 1, 2 आणि 4 येणार नाही तर उरलं काय? काय? पर्याय 3 काइंड. द किंग वॉज काइंड टू हिज पीपल. त्याच्या लोकांशी तो खूप दयाळूपणे वागायचा, म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अतिशय सोपे सोपे प्रश्न आहेत रे, सोपे सोपे आहेत. अजून एक शंका आलेली आहे बघा. एका विद्यार्थिनीचं म्हणणं आहे की सर तुम्ही 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 4 सांगितलं. तर नाही आहे. 8व्याचं उत्तर इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी निवडा म्हणलं आहे. ते पर्याय नंबर 3 आहे. कोल्ड सन थंड सूर्य ही चुकीची जोडी आहे. पहा पुढचा प्रश्न. मला आता असं वाटायलं मुलांनो हे कधीच प्रश्न संपूच नाही. रात्रंदिवस हे प्रश्न चालूच राहावे. इतके सोपे सोपे प्रश्न आणि मला नुसतं वाचायचंच काम आहे. किती सोपं आहे रे. पुढचा 14वा प्रश्न. चूज म्हणजे निवडा. चूज द करेक्ट अपोजिट वर्ड. विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. फॉर डिफिकल्ट म्हणजेच काय? डिफिकल्ट या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता आहे? मग डिफिकल्ट म्हणजेच काय? कठीण. मग कठीणच्या विरुद्धार्थी काय येईल? पर्याय नंबर 4 सॉफ्ट. सॉफ्ट येईल का? सॉफ्ट म्हणजे मऊ. डिफिकल्ट म्हणजे कठीण. चुकलं. डिफिकल्ट म्हणजे कठीण. गुड येईल का? नाही. हार्ड येईल का? डिफिकल्ट म्हणजे बी कठीण आणि हार्ड म्हणजे बी कठीण, म्हणजे पर्याय नंबर 2, 3, 4 येणार नाही. तर उरलं काय? पर्याय नंबर 1. एकदम बरोबर आहे. डिफिकल्टच्या विरुद्धार्थी शब्द आहे इझी, म्हणून 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 15वा प्रश्न. ऑब्झर्व द पिक्चर. या चित्राचं निरीक्षण करा. बस आहे. ऑब्झर्व द पिक्चर अँड डिसाईड आणि निश्चित करा आपल्याला कोणत्या गावाला जायचं आहे सहलीला. अरे नाही ते प्रश्न नाही, इकडं बघा. अँड डिसाईड विच ऑप्शन डिस्क्राईब इट इज द बेस्ट. आणि ह्याचं विशेषण कोणतं वर्णन करणारे योग्य आहे ते लिहा. मग आता काय? चित्राचं निरीक्षण करून स्मॉल अँड राईट
स्मॉल अँड राईट येईल का? स्मॉल म्हणजे लहान, लाईट म्हणजे हलके, नाही हे येणार नाही. टॉल अँड फास्ट, टॉल म्हणजे उंच, फास्ट म्हणजे वेगाने, हे पण नाही येणार. ओल्ड अँड न्यू, जुनं आणि नवीन, चुकलं. बिग अँड हेवी, हां पर्याय 1, 2, 3 येणार नाहीत म्हणजे निश्चितच चौथं. बिग म्हणजे मोठं आहे आणि हेवी म्हणजे वजनदार आहे, बस ही. म्हणून 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 16वा. काय दिलाय 16वा प्रश्न? तर चूज म्हणजे निवडा. चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह, सॉरी हां बरोबर आहे. चूज द इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे काय? चुकीचा पर्याय निवडायचा. म्हणजे जे बरोबर, इनकरेक्ट म्हणजे काय? जे बरोबर नाही ते. पर्यायात सगळे बरोबर दिलेत आणि एक चुकीचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग, खालीलपैकी. मग काय आता? शॉर्ट, शॉर्टर आणि शॉर्टेस्ट, विशेषणाचे 3 रूपं असतात बरं का, हे करेक्ट आहे बरं का. पुढचं इझी, इझियर, इझिएस्ट, हे पण बरोबर आहे. सोपं, थोडं सोपं आणि खूपच सोपं. यूजफुल म्हणजे उपयोगी, मोर यूजफुल म्हणजे जास्त उपयोगी आणि मोस्ट यूजफुल म्हणजे खूप जास्त उपयोगी, हेही बरोबर आहे. मग काय? पर्याय 1, 3 आणि 4 जर बरोबर असेल तर उरलं काय? पर्याय 2 म्हणजे हेच इनकरेक्ट आहे. बॅड, बॅडर, बॅडेस्ट, हे चुकलं. बॅड, व्हर, वर्स, वर्स्ट असं येतं आहे. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 17वा प्रश्न. चूज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स, योग्य जोडी तुम्हाला निवडायची आहे. हॉट, आईस, आता बर्फ कुठं गरम असते का रे? चुकलं. थीन, एलिफंट, एलिफंट कुठं थीन असते का सडपातळ? चुकलं. लॉंग, क्यू म्हणजे लांब रांग. आणि चौथं काय दिले? हेल्दी स्मेल, हेल्दी स्मेल म्हणजेच काय रे? वास काही ताकदवान असतं का? चुकलं. म्हणजे पर्याय 1, पर्याय 2 आणि 4 येणार नाहीत तर काय येईल? पर्याय 3. लॉंग क्यू म्हणजे रांग कशी असती? लांबच्या लांब असती. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. फार सोपं रे, अत्यंत सोपं. पुढचा प्रश्न. अरे चा, झाले प्रश्न. अरे अरे अरे, माझे तर डोळे भरूनच आले बघा. काय रे, आत्ताच शिकवायचा मूड लागला होता चांगला आणि लगे प्रश्न बी संपले. आणखीन 50-60 प्रश्न असते तर किती बरं झालं असतं. लय वाईट वाटते मला रे, प्रश्न लय लवकर संपले बघा हे. चूज द इनकरेक्ट पेअर, चुकीची जोडी शोधा. 2019ला आलता. अ टायनी स्टार, अ टायनी स्टार म्हणजे स्टार टायनी असतो का? स्टार एकदम छोटा, चुकलं. मोठा असतंय ते स्टार तर. पण थांबा, इनकरेक्ट पेअर म्हणले. आपल्याला लांबून बघताना टायनी दिसते ना रे हे स्टार. चांदणी कशी एकदम टायनी दिसते, टिंब, म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे रे. रिच मॅन, श्रीमंत माणूस, ही जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर अ रेनी डे, आजचा दिवस कसा आहे? पावसाचा दिवस आहे, हेही बरोबर आहे. आता हे 3ही बरोबर असतील तर नक्कीच शेवटचा चुकला. अ शार्प डे, शार्प डे कुठं असते का? चुकलं. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. अशा पद्धतीनं बालमित्रांनो 18 प्रश्न आपण पाहिले. नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचा छान उपयोग होईल अशी आशा आहे. व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.